त्या कितीच्या आहेत त्या यावरती हा कपडा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता राणी कलरचा सुंदर. त्यानंतर ते कशा प्रकारे तुम्हाला वापरायचे आहे ही माहिती मी शेअर. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कालच मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर ज्यामध्ये नवरात्रीसाठीची मी खरेदी काय काय केलेली आहे ती शेअर केली होती, ज्यामध्ये मी 2 नवीन कढया घेतलेल्या आहेत. याचा रिव्ह्यू पण मी शेअर करणार आहे आणि नवीन भांडी वापरण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, त्याचबरोबर एक गोष्ट आवर्जून करायची आहे ती सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. यासोबतच माझ्या मैत्रिणीने काय काय खरेदी केलेलं आहे, तिने देखील अतिशय महत्त्वाच्या गोष्टी घेतलेल्या आहेत, त्या देखील तुम्हाला बघायला नक्की आवडतील. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर नवीन कोणतेही भांडं असेल त्यावरती जे स्टिकर असतात ते इझिली निघत नाहीत, तर त्यासाठी ती भांडी तुम्हाला थोडीशी गॅसवरती ठेवायची आहेत. गरम झाली की ते स्टिकर जे आहेत ते इझिली तुमचे निघून जातात. करून बघा. ही टिप जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल. तर याकडे आजपासूनच मी वापरायला सुरुवात केलेली आहे. त्याआधी यावरची असलेली स्टिकर्स काढून घेतली. आता स्वच्छ मी या कड्यांना धुवून घेणार आहे. याचे जे वर जे हँडल्स आहेत ते फारसे गरम होत नाहीत असं शॉप ओनरचं म्हणणं होतं, तर मी त्याप्रमाणे करून बघितलं, पण जास्त गरम नव्हते झाले. आता भाजी करताना कितपत गरम होतात ते आपल्याला कळेलच. ज्या प्रकारे आपण घरात एखादी वस्तू आणली तर तिची पूजा करूनच आपण ती वापरायला सुरुवात करतो, अगदी त्याच प्रकारे कोणतीही भांडी तुम्ही घरामध्ये आणली तर तिची पूजा करायची आणि त्यानंतरच त्याला वापरायला सुरुवात करायची. तर इथे 2 कढया घेतलेल्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही नवीन भांडं किंवा कढई किंवा कोणतीही वस्तू ज्यामध्ये तुम्ही काही अन्न शिजवणार आहात त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला गोडाचाच पदार्थ बनवायचा असतो. आता या 2 सिमिलर मी कढया घेतलेल्या आहेत. दोन्हीमध्ये मी वेगवेगळं गोड बनवलं नाही आज. तुमच्यासोबत मला रिव्ह्यू पण शेअर करायचा होता, म्हणून एकाच कढईमध्ये मी आज गोडाचा पदार्थ बनवला. तर सगळ्यात छोटी जी कढई आहे त्यामध्ये मी शिरा बनवून बघितला. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं सत्यनारायणाची पूजा वगैरे असते त्यावेळेस मला छोटीशी कढईची गरज होती. त्यासाठी मी ही कढई घेतलेली आहे. तर 1 वाटीभर कणकेचा शिरा मी यामध्ये बनवला. तर म्हणजे तुम्हाला हाय फ्लेमवर स्टीलचे पातेले ठेवता येतच नाहीत. मी प्रयत्न करून बघितला पण खाली लागत होतं. जरी जाड बुडाची ही कढई वाटत असली तरी स्टील हे लवकर गरम होतं ॲल्युमिनियम आणि लोखंडापेक्षा. म्हणून तुम्हाला या कढयांना हाय फ्लेमवरती ठेवता येणार नाही. लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरती करूनच सतत भाज्या किंवा जे काही तुम्ही पदार्थ बनवत आहात त्याला हलवत राहावं लागेल आणि त्यानंतरच यामध्ये तुम्ही काहीही बनवू शकाल. तर ही कढई गरम झाल्यानंतर याच्या साईडला असलेल्या कड्या पण गरम झाल्या होत्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टील हे लवकर गरम होतं, तसंच झालेलं आहे आणि या कड्या तुम्ही पकडू शकणार नाही. तुम्हाला सांडशीचाच वापर करावा लागेल किंवा एखादं कापड घ्यावं लागेल. जरी स्टीलच्या भांड्यांचा हा ड्रॉबॅक असला तरी देखील स्टीलच्या भांड्यांचा वापर केल्यामुळे तुमच्या शरीराला कुठलीही इजा पोहोचत नाही किंवा नुकसान होत नाही, जेवढं नुकसान आपण ज्यावेळेस ॲल्युमिनियमचे भांडे किंवा नॉनस्टिकचे भांडे वापरतो तेव्हा होत असतं. कोलेस्ट्रॉलची काळजी करणाऱ्या लोकांना असं वाटतं की ते जे काही खातात त्यात तेलाचं प्रमाण कमी असावं, त्यामुळे अनेक जण नॉनस्टिक भांड्यांचा वापर करतात. या भांड्यांमध्ये पदार्थ तयार केल्यास तेल कमी लागतं असं मानलं जातं. या भांड्यामध्ये तेल कमी वापरूनही पदार्थ चिकटत नाहीत, त्यामुळे यांना नॉनस्टिक म्हटलं जातं. पण कोलेस्ट्रॉलपासून बचाव करणारी नॉनस्टिक भांडी किडनी आणि फुफ्फुसांसाठी नुकसानकारक ठरू शकतात. ॲल्युमिनियम म्हणा किंवा नॉनस्टिकच्या भांड्यांमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात आणि नॉनस्टिकच्या भांड्यावर टेफ्लॉनचं कोटिंग केलं जातं. हा एक विषारी पदार्थ आहे. याने होणारे नुकसान समोर आल्यानंतर आता नॉनस्टिक भांड्यांमध्ये जेनेक्स चा वापर केला जातो. याच कारणामुळे आजकाल नॉनस्टिक भांड्यावर PFOA फ्री असं लिहिलेलं असतं. पण याच्याऐवजी इतर काही मटेरियलचा वापर केला जात असेल तर त्याचेही आरोग्याला नुकसान होऊ शकतात. आता तुमच्याकडे नॉनस्टिकचं एखादं भांडं असेलच, तर अशा वेळेस नॉनस्टिकचं भांडं तुम्ही एखाद्या भाजीसाठी म्हणा किंवा एखादा पदार्थ बनवण्यासाठी वापरत असाल तर त्याला प्रीहीट कधीही करायचं नाही. पॅन गरम करण्याआधी त्यात पदार्थ किंवा कोणताही तरल पदार्थ टाकायचा, जसं की पाणी टाकू शकता, जेणेकरून टेफ्लॉन कोटिंग तुटून धोकादायक फ्यूम तयार होणार नाही.
आणि नॉनस्टिक भांड्यामध्ये जेवण तयार करताना नेहमी लाकडाच्या चमच्याचा वापर करावा लागतो. धातूच्या चमच्याचा वापर केल्याने टेफ्लॉन कोटिंगचं नुकसान होऊ शकतं. आणि ज्यावेळेस नॉनस्टिकची भांडी जुनी होतात त्यावेळेस त्यावरचं कोटिंग निघून जातं आणि खाली ॲल्युमिनियम शिल्लक राहतं. आणि ॲल्युमिनियम जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्या वापरामुळे तुम्हाला कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. ज्यावेळेस नॉनस्टिकची भांडी जुनी होतात त्यावेळेस त्या भांड्यांचा वापर करणं बंद करायचा. मला तरी असं वाटतं की मी जसं स्टीलवरती स्विच केलेलं आहे तुम्ही देखील स्टील किंवा लोखंडांच्या भांड्यांवरती हळूहळू स्विच करावं. दुसऱ्या कढईची मात्र मी थोडीशी मीडियम फ्लेम हाय फ्लेमवर करून भाजी तयार करून बघितली. भाजी छान तयार झाली. तर अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली स्टीलच्या कढया घेण्याचं कारण, आणि त्यासोबतच मी काही कास्ट आयर्नची भांडी पण घेणार आहे. जेव्हा मी घेईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि आता मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे. तिने काय काय वस्तू खरेदी केलेल्या आहेत हे देखील मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर मैत्रिणींना नवीन भांडी आणल्यानंतर ती कशा प्रकारे तुम्हाला वापरायची आहेत ही माहिती मी शेअर केली. आता मी आलेली आहे अर्चनाकडे. हिला तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं आणि तिने काय काय खरेदी केलेली आहे आता हे मी एक एक करून तुमच्यासोबत शेअर करते. तर मी जसं ग्रीन कलरचं ब्लाऊज घेतलं अगदी तसंच तिने पण घेतलेलं आहे. तिची अशी साडी आहे येलो कलरची. तर हे त्याच साडीचं ब्लाऊज पीस आहे, म्हणजे सेम टू सेम साडी आणि ब्लाऊज चांगलं वाटत पण नाही. त्यासाठी मग आम्ही कॉन्ट्रास्ट कलर शोधत होतो. दोघींनाही ब्लाऊज पीस घ्यायचं होतं आणि दोघींनी रेडीमेड ब्लाऊज घेतलेले. तर तिने हे मरून कलरचं ब्लाऊज घेतलंय सेम टू सेम, म्हणजे सेम माझ्यासारखं आहे डिझाईन वगैरे, फक्त यावरती वर्क आहे बाह्यांवरती. माझ्या बाह्यांना तुम्ही बघितलं की पफ स्लीव्ह. हिच्या ब्लाऊज वरती थोडंसं जास्त वर्क आहे माझ्या ब्लाऊज पेक्षा, आणि बाकी सगळी सेम डिझाईन आहे, वर्क पण सेम आहे दोघींचं. तर हे मरून कलरचं एक ब्लाऊज आम्ही घेतलेलं आहे. त्यानंतर तिच्याकडे ही रॉयल ब्लू कलरची प्लेन साडी होती. तर ही साडी ती वापरत नाही, म्हणजे तिच्या उर्वशीसाठीच घेतली होती तिने ड्रेस शिवण्यासाठी. पण आता एकदम ब्लू कलर प्लेन असं चांगलं वाटत नाही, मग आता याचा घागरा तिला शिवायचा आहे. तर खालचं बॉटम जे आहे ते या कापडाचं शिवणार आहे आणि याला असं कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाऊज पीस घ्यायचं होतं. तर आम्ही तिथेच रंगार गल्लीमध्ये हा कपडा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय राणी कलरचा. सुंदर अशी डिझाईन आहे, यावरती पण वर्क केलेलं आहे आणि कॉम्बिनेशन पण खूप सुंदर असं झालेलं आहे. 200 रुपये मीटर. हे कापड 200 रुपये मीटरनी घेतलेलं आहे. आणि किती मीटर घेतलं ते का 1 मीटर घेतलेलं आहे. एवढं लागेलच कारण ती हेल्दी पण आहे थोडी. आणि ही पूर्ण साडी जी आहे पूर्ण साडीच तिला लागेल घागरा जे शिवण्यासाठी. तर याचा ड्रेस कसा शिवून येईल हे देखील माहिती तुमच्यासोबत मी शेअर करेलच. तर ही काही खरेदी होती. त्यानंतर देवघरासाठी तिने एक्झॅक्ट माझ्यासारखं कापड घेतलेलं आहे. देवघरामध्ये जे आम्हाला डेकोरेशन करायचे पडदे वगैरे लावायचे आहेत त्यासाठी. आणि या कपडा व्यतिरिक्त ही सगळी रंगार गल्लीतील खरेदी आहे. आणि हे जे कापड आहे हे देखील तिने डेकोरेशनसाठी घेतले. 20 रुपये मीटरने घेतलेलं आहे. आणि हे कापड आम्ही मॅचवेलमध्ये घेतलेलं आहे. 2 मीटर घेतले का? 5 मीटर. हे 5 मीटर कापड तिने घेतलंय. म्हणजे डेकोरेशन व्यतिरिक्त इतर ठिकाणी पण तुम्ही याचा वापर करू शकता. त्यानंतर मॅचवेलमध्येच तिने अजून एक कापड घेतलं. हे पण तिला असं पूजा मांडणी वगैरे करायची असेल तर त्यासाठी लागणार होतं. लक्ष्मीपूजनाची पूजा जी आहे ती एका वेगळ्या टेबलवरती मांडते. त्या टेबलवरती खाली आसन टाकण्यासाठी तिने हे कापड घेतलं. तर हे किती रुपये मीटर? 80 रुपये. हे 80 रुपये मीटरने घेतले. 2 मीटर कापड आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स आणि व्हरायटी मिळून जातील. मॅचवेलमध्ये खूप सारे कापड आता आलेले आहेत आणि फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे खूप व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील. रेडीमेड ब्लाऊजचे पण खूप सारे ऑप्शन्स तिथे होते. पण आम्ही हे ब्लाऊज जे आहेत ते बाहेर घेतले, म्हणजे मॅचवेलच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर मोरिया नावाचं शॉप आहे तिथे घेतलेले आहे. तर मी जसं देवघरासाठी कापड घेतले एक्झॅक्ट तसंच अर्चनानी घेतले. तुम्ही बघू शकताय अर्धा मीटरचे आम्ही दोघींनी घेतले. पण माझ्या देवघराला पूर्ण अर्धा मीटर कापड लागेल आणि अर्चनाच्या देवघराला मात्र यामध्ये 2 आसन तयार होतील. त्यानंतर रोजच्या वापरासाठी तिने हे कापड घेतले, म्हणजे रोज जर देवघरामध्ये कापड टाकायचं असेल तर तिने हे घेतलेलं आहे. म्हणजे हे वॉशेबल पण आहे आणि फारसं लवकर खराब होणार नाही. हे वर्कचं कसं लवकर खराब पण होतं आणि मेंटेनन्सला थोडंसं हार्ड आहे, पण सणावारांमध्ये या कापडाचा तुम्ही वापर करू शकता. आणि काल जे मी आसन तुमच्यासोबत शेअर केलं होतं चौरंगावरती टाकण्यासाठी, तसंच तिने देखील घेतलं. यावरती थोडंसं जास्त वर्क आहे. ग्रीन कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशनचं असं वर्क आहे. लेस जी आहे मधली ती ग्रीन कलरची आहे आणि माझी जी लेस आहे ती गोल्डन कलरची आहे. पण माझं कापड थोडंसं पातळ आहे, हिचं थोडंसं जाड आहे, म्हणजे लेस वर्क जास्त असल्यामुळे याची कॉस्ट थोडीशी जास्त आहे. हे 390चं आसन आहे.
यामध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स तिथे मॅचवेलमध्ये मिळून जातील आणि ऑनलाईन देखील असे आसन तुम्हाला मिळतील. ऑनलाईनमध्ये तुम्हाला म्हणजे साईज कळणार नाही. तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर मग आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या साईजचं लागतं हे लक्षात येतं. म्हणून दुकानात जाऊनच तुम्ही खरेदी करा. नित्यासाठी जे मी ड्रेस मटेरियल घेतले एक्झॅक्ट तिन्ही उर्वशीसाठी घेतले. तिन्हीच घेतलं होतं आणि मग मला देखील आवडलं ते कापड. थोडंसं उरलं होतं तिथे 1.5 मीटर. तर नित्याला ते सफिशियंट आहे. उर्वशीसाठी मात्र तिने 2 मीटर कापड घेतलेलं आहे घागऱ्यासाठी आणि 1 मीटर घेतलेलं आहे वरच्या टॉपसाठी. दोघींचा सेम ड्रेस आहे, फक्त आता पॅटर्न कसं शिवतो आम्ही त्यावरती डिपेंड आहे. ते आल्यानंतर तुम्हाला दाखवेलच. आणि त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची खरेदी म्हणजे भांड्यांची. आता कालच्या कड्या खरेदी मी केल्या होत्या त्या कितीच्या आहेत त्या यावरती खूप प्रश्न आले होते. त्या मला डिस्काउंटमध्ये मिळाल्या. म्हणजे तिथं ऑफर पण सुरू होती, म्हणजे दसरा दिवाळीनिमित्त ऑफर असेल. MRP वरती त्यांनी 25% डिस्काउंट ठेवलं होतं. तर त्या दोन्ही कड्या मला 1000 रुपयाला मिळाल्या ना, 1000 रुपयाला मिळालेल्या आहेत. तसं ओरिजिनल प्राइस त्याची वेगळी होती, आता मला एक्झॅक्ट आठवत नाही. 750 होती छोटी आणि मोठी काहीतरी 1000ची होती. अशीच काहीतरी. म्हणजे ऑफरमध्ये त्यांनी मग बार्गेनिंग पण केली आम्ही आणि दोन्ही पण कडे आम्हाला 1000 मध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्याच भांड्याच्या दुकानात तिने हे छोटंसं घंगाळ घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता दिवाळी दसरा आहे तर यामध्ये तुम्ही छान पाणी वगैरे टाकून फुलांचं डेकोरेशन करू शकता. तर पितळेचं आहे आणि छान पण वाटतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी डेकोरेशनसाठी छान पण वाटतात आणि तिथे यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत आणि अजून व्हरायटी येणार आहेत असं ते ओनर म्हणत होते की आता नवरात्रीसाठी पण त्यांच्याकडे येतीलच. आता पितृपक्ष सुरू आहे त्यामुळे एवढं नव्हतं आलं सामान, पण येतीलच यानंतर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तिने घेतलेली आहे ते म्हणजे हे कुकर पिजनचं आहे. यावरती तिला 25% डिस्काउंट मिळालेला आहे. यामध्ये मिल्टन आणि विनोदचं पण होतं. हे कुकर MRP 2600 होती याची, पण तिला ते 1300 मध्येच मिळालंय. तर छान कुकर आहे. किती लिटरचं आहे? 2 लिटरचं आहे. 2 ते 3 लोकांसाठी तुम्ही खिचडी वगैरे लावायची असेल किंवा भात लावायचं असेल किंवा फक्त तुम्हाला वरण वगैरे लावायचं असेल, म्हणजे जसं आपण दालबट्टी करतो किंवा कधी इडली सांबार करतो त्यावेळेस आपल्याला जर वरण लावायचं असेल तर मोठं कुकर घेण्याऐवजी हे छोटंसं कुकर यामध्ये आपण पटकन लावू शकतो. यामध्येच तडका दिला तर आपल्याला वेगळी भांडी वापरण्याची गरज पडत नाही. आणि छोटंसं कुकर एक घरात पाहिजेच. तुम्हाला कधी बटाटे उकडायचे असले किंवा कधी थोडंसं कमी माणसांचं खिचडी किंवा भात लावायचं असेल तर उपयोगात येतं. आता हे पिजनचं आहे. यामध्ये विनोद आणि मिल्टन या व्यतिरिक्त हॉकिन्सचे पण कुकर, प्रेस्टिजचे पण कुकर तिथे आहेत अवेलेबल. ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी नक्कीच तिथे जावं आणि या संधीचा लाभ देखील. चमचे घेतलेले आहेत, ते चमचे तिने वापरायला काढले आणि हा एक झाऱ्या घेतलेला आहे. हा किती तिला मिळाला? 90 होता तर 140 ला मिळालेला आहे. तर ही काही खरेदी जी आहे ती आम्ही नवरात्राच्या आधी केली. नवरात्रामध्ये जाऊन करणं शक्य नाही कारण घरामध्ये कामंही असतात आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात. त्यावरती पण मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की ताई माहिती कधी देणार तुम्ही? तर मी 1-2 दिवसात ती माहिती तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि महाराजांचे गुरुवार वगैरे करता येतात का पितृपक्षामध्ये ती माहिती पण तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आज अर्चनाच्या घरी आले आणि तिच्या घरी बसून मी हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.